अबू आझमी हा माणूस वेडा असून त्याला एक सवय आहे, काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसांनी क्षमा मागायची। त्याच्या मतदारसंघाबाबत बोलावे तर गोवंडीमध्ये लोक ड्रग्सचा धंदा करत असून विधानसभेमध्ये काही घेणं देणं नसलेले प्रश्न ते मांडत असतात। औरंगजेबाबद्दलही त्यांनी विधान केलं होतं। त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच बोलायला लावत होते, तेच त्यांचे बोलविते धनी आहेत, असे MIMचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार हे वाशिम जिल्हा दौऱ्यावर आले असताना सांगत होते। वेडा माणूस आहे, ते वेडा माणूस आहे, त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून। तुम्ही बोलतो कशाला? तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडीमध्ये तुमचे लोक कशा ड्रग्सचा धंदा करत आहे? हे मुद्दे महत्त्वाचे आहे। विधानसभे याच्या अगोदरचा जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता, पहिला दिवस जाऊन त्यांनी तो काही समाजाची देणं घेणं नाही, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे, त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब। आणि त्यावेळीसुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोलले नाही, त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते, बोलके धनी होते त्यांचे। आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे, वारकरी समाज त्या माणसाला इतकं कळत नाही आहे की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके। मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती वेळा ते कव्हर करण्यासाठी गेलो। म्हणजे ते कोणत्या जाती धर्माशी संबंधित वारकरीचं हे नाही असतं। पंढरपूरची यात्रा जी आहे ना, त्याच्यामध्ये किती मुस्लिम शेतकरीसुद्धा त्या वारकरी म्हणून तिथे जातात। आणि त्याचा एक इतिहास राहिलेला आहे की शेतकरी लोक सगळ्याला पेरणी करून तिथे जातात, पायी जातात। आणि तुम्ही त्याची तुलना असं करणं म्हणजे आम्ही पण हे निंदाच करत आहे की जे आज की तुम्ही नमाज अदा केली तर तुमचं पासपोर्ट हे करणार, हे काय नियम आहे का? पण काय आहे की सर्व शहरामध्ये होता, दररोज होता नाही होता। असं काही ठिकाणी आहे की जिथे मस्जिद छोटी आहे, फ्रायडेच्या नमाजच्या वेळी हे 5-10 आषाढी यात्रेच्या काळात पूर नियंत्रण करण्यासाठी पुढे विभागीय आयुक्तांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या। यामध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स मेकॅनिझम अर्थात अधिक तीव्रतेवर आधारित विशिष्ट कृती प्रणाली तयार करण्यात येत आहे। याबाबतचा आराखडा तयार केला जात असून जेणेकरून पूर जरी आला किंवा पूर परिस्थिती जरी राहिली तरी वारीमध्ये भाविकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, अशा पद्धतीची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे। याबाबत नुकतेच पुढे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पंढरपुरात बैठक घेऊन दर्शन रांग आणि व्यवस्थेची पाहणी केली। सर, आता सध्या पुणे जिल्ह्यात पाऊस भरपूर मोठ्या प्रमाणात पडतोय आणि त्याचं पुराचं नियोजन कसं केलेलं आहे? पुराचं पूर्ण नियोजन प्रशासनाने केलेलं आहे। आपण आता बघितलं असेल तर आताही चंद्रभागा पूर्ण भरून वाहताना दिसते आहे। त्यामुळं जिल्हाधिकारी साहेबांनी किती पाणी वरतून आलं तर कुठपर्यंत पूर पातळी येईल आणि किती वाळवंटामध्ये आपल्या कुठपर्यंत पाणी येईल याचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे। आणि ग्रेडेड रिस्पॉन्स मेकॅनिझम आम्ही तयार करतो आहे आणि त्याप्रमाणे मग कुठपर्यंत पूर पातळी असेल तर कुठपर्यंत किती लोकांनी आज जावं याच्यावर एक आम्ही SOP तयार करतो आहे आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल। पुरेशा प्रमाणामध्ये लाईफ सेव्हिंग मेकॅनिझम सुद्धा आपण इन प्लेस ठेवतो आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही भाविकाला कुठेही पाण्याचा त्रास होऊ नये किंवा पुराचा त्रास होऊ नये याची दक्षता प्रशासन पूर्णपणे घेत आहे। 26 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला 11 वर्ष पूर्ण झाली असून त्यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले। पदाधिकाऱ्यांकडून योजना घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सध्या पक्षाकडून केला जात आहे। मोदी सरकारच्या काळामध्ये या काही योजना जाहीर झाल्या आणि त्या सुरू देखील झाल्या। त्या 4 चाकी वाहनांची पाहणी आमदार संजय केनेकर यांनी केली। या गाडीवर लाडकी बहीण योजना, किसान योजना, बँक योजना अशा अनेक योजनांचे बॅनर लागले असून 4 चाकी वाहन संपूर्ण जिल्हाभर फिरून मोदींनी केलेल्या कामाची माहिती आमदार संजय केनकर यांनी दिली। अरे तुम्ही योजना वाचून दाखवून राहा, मला सगळं माहिती मोदीची गॅरंटी आहे, दाखवायला पाहिजे। मी दाखवून हे बघा, माणूस गाडीला शनी लागू नये म्हणून काय काय लावता माहिती तुला? शनी लागू
बाकीचे लोक काय काय लावू शकतील हे सगळे शनी लावणार संकल्प से सिद्धि तक या माननीय देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या 11 वर्षाच्या प्रवासाचा कार्यकाळ हा देश परिवर्तनाचा कार्यकाळ राहिलेला आहे। दीन दलित उपेक्षित पीडितांच्या वंचितांच्या घरापर्यंत लाभ नेण्याचा या 11 वर्षात खऱ्या अर्थाने पंतप्रधानांनी सेवाभावी व्रत असल्याप्रमाणे हे 11 वर्षाचा कार्यकाळ संपूर्ण कार्यकाळ पूर्ण केला। निश्चितच 50 वर्षाचा एक काळ आणि हा 11 वर्षाचा एक काळ खरं तर सबका साथ सबका विकास और सबका विश्वास ही भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माननीय या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थानं या देशाला जगाच्या नकाशावर एक कीर्तिमान देश म्हणून नावारूपाला आणलं आणि त्याच 11 वर्षाच्या या प्रवास काळात सर्वसाधारण माणसाचं जीवनमान बदलण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं त्याच दृष्टिकोनातून आमचे विलास बापू कोरडे जे शहराचे सांस्कृतिक आघाडीचे प्रमुख आहे जिल्ह्याचे त्यांनी एक अभियान या संकल्प से सिद्धि तक यामध्ये एक अभियान राबवलं। स्वतःची 4 चाकी गाडी ही पूर्णपणे मोदीजींच्या लाभ योजनेच्या भावनेतून सजवली। प्रत्येक लाभ योजनेचा तिथं त्यांनी पोस्टर त्याला चिटकवलं आणि ते स्वतः फिरतायत जिथं जिथं लाभधारक आहे जे लाभधारक झाले त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देत आहे मोदीजी तर्फे आणि जे लाभधारक उपेक्षित राहिले त्यांना लाभ कसा मिळेल या भावनेने त्यांना मार्गदर्शन करतात। मी विलास बापू कोरडेंना खऱ्या अर्थाने प्रदेशाचा महामंत्री म्हणून त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो, स्वागत करतो। कोरडेजी आपल्यासारखा कार्यकर्ता या भारतीय जनता पार्टीची मोठी असेट आहे आणि निश्चितपणे अशामुळेच भारतीय जनता पार्टी या देशामध्ये टिकलेली आहे। या देशामध्ये जी फोफवते आपल्यासारख्या कार्यकर्त्यामुळे जे मोदीजींनी आदेश दिले जे देवेंद्रजींनी आदेश दिले ते खालच्या लोकांपर्यंत पोहोचवणे त्यांना त्या खऱ्या अर्थाने लाभासाठी त्यांना मार्गदर्शन करणे वंचित उपेक्षितांपर्यंत जाणे ही आपली भूमिका आहे आणि निश्चितच येणारा काळ हा खऱ्या अर्थाने तुम्हाला आणि या पक्षाला मोठं यश मिळवून देणार आहे। एवढंच बोलतो। जय हिंद जय महाराष्ट्र। काँग्रेस नगर कलम पुष्प निवासस्थानी 100 पोलिसांचा राहणारा बंदोबस्त करण्यात आला असून शासकीय विश्रामगृह येथे सुद्धा पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला। कठोरा मार्गावरील पोटे शिक्षण संस्था परिसरात शेकडो पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला। 25 जून रोजी जिल्हा वकील संघाच्या वतीने सायंकाळी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून 24 जून रोजी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह अधिकाऱ्यांची कमल पुष्प निवासस्थानी पाहणी केली। 500 पोलीस कर्मचाऱ्यांसह 100 अधिकाऱ्यांनी राहण्याचा बंदोबस्त काँग्रेस नगर येथील कमल पुष्प निवासस्थानी रोषणाई करण्यात येऊन करण्यात आला। कठोरा मार्गावरील विवेकानंद सभागृहात सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले असून सरन्यायाधीश पदावर नियुक्तीनंतर प्रथमच सरन्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावतीत आगमन होणार आहे। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं उद्या आगमन होत आहे। पोलिसांचा किती बंदोबस्त आहे? भरपूर बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। एअरपोर्ट आहे, रोड बंदोबस्त आहे, त्याच्यानंतर विश्रामगृह आहे, मान्य साहेबांचं जे घर आहे निवासस्थान तर त्या ठिकाणी आहे, परत PR पोटे कॉलेज आहे या ठिकाणी सुद्धा खूप मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आयुक्तालयातील जवळपास महत्त्वाची ड्युटी सोडून बाकी सर्व अधिकारी अंमलदार सरांच्या बंदोबस्तासाठी लागले। पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या आणि अधिकाऱ्यांची संख्या किती आहे? तरी अंदाजे 500-600 अंमलदार, 100 ते 150 अधिकारी एवढा मोठा बंदोबस्त आहे लागलेला आहे। प्रत्येक माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही नेहमीच करतो। अजित पवारांच्या माध्यमातून ते होतच राहील असं सुनील तटकरे यांनी सांगितलं।
संभाजीनगर या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील पुणे शहर, हडपसरचे माजी आमदार माधवरावजी बाबर, त्यांचे असंख्य सहकारी, या सगळ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला. दर आठवड्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे पक्ष संघटन मजबूत करणं, बूथपातळीवरती संघटनेची बांधणी करणं आणि सभासद नोंदणीच्या कामाला प्राधान्य देत आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या या सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही पुढच्या कालावधीमध्ये वाटचाल करणार आहोत. मी सुद्धा महाराष्ट्राचा दौरा लवकरच सुरू करणार आहे आणि विधानसभेचं सत्र संपल्याच्या नंतर राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा हे सुद्धा दौरा त्या ठिकाणी करतील. आता थोड्या वेळापूर्वी अजित पवार जे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेले होते. परंतु त्यानंतरची बातमी येते त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना असं सांगितलं की अजित पवार यांच्या खात्याकडे जे वित्त खातं आहे त्या खात्याकडे निधी आहे, तो कोणाकोणाकडे जातो याच्यावर नजर ठेवा असं त्यांनी आपल्या मंत्र्यांना सांगितलं. असं आहे, कोण काय म्हणतंय सांगतंय यावरती मी प्रदेशाध्यक्ष म्हणून कधी भाष्य करणार नाही. ज्या वेळेला एकनाथरावजी शिंदे सोबत त्यांचे प्रमुख जे आज मंत्री आहेत ते कोण या विषयावरती भाष्य करतील तर मी जरूर त्या विषयावरती बोलेन. पण मला विश्वास आहे की एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा राज्याचं मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलेलं आहे. आज ते उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुती आम्ही सर्वांनी मिळून मजबूतीने प्रचंड असं यश म्हणून अधिक मजबूत त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे अशापैकी चर्चा काय असेल तर ती केवळ अफवा असेल असं मला स्वतःला विश्वास आहे. परंतु सातत्यानं शिंदेचे जे मंत्री आहेत ते अजित पवारांवरती कुठेतरी नाराजी व्यक्त करतात. त्यांनी आम्हाला निधी व्यवस्थित देत नाही असं देखील म्हणतात. निधी कापल्यावरती मात्र ते मात्र अजित पवारांवरती पुन्हा उलटताना पाहिलं आणि त्यामुळे आज अखेर अजित पवारांना एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात जावं लागलं. आपण पुन्हा एकदा खात्री करा, कारण आज मंत्रिमंडळाची बैठक होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रितपणाने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये भेटू शकतात. आणि दादा जर का एकनाथरावला भेटायला गेले असतील त्याच्यामध्ये वावगं वाटायचं काही कारण नाही. मला माहीत नाही भेटायला गेलेत की नाही, मला माहीत नाही. गेले असतील तर आपण जरूर त्याचं फुटिंग दाखवा, त्याच्यावरती प्रतिक्रिया देता येतील. पण ज्यावेळेला सरकारमध्ये आम्ही एकत्रितपणाने काम करत असतो त्यावेळेला एकमेकांच्या भेटी घेणे याच्यात गैर काय. शेवटी ते सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळी राहिले. दादा त्यांना भेटायला गेले असतील तर त्याच्यातला काही वेगळा अर्थ काढण्याचं काही कारण नाही. एक, राज्याचे सगळे निर्णय मंत्रिमंडळ एकत्रितपणाने त्या ठिकाणी घेत असते. माझी सर्वांनाच विनंती राहील, मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांना, एकेकाळी 15 वर्ष मी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोएलिशनच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे. जे काय आपलं म्हणणं असेल ते जरूर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणी मांडू शकतं किंवा आपल्या पक्षाच्या नेतृत्वाकडे त्या ठिकाणी मांडू शकतं. माध्यमांच्या माध्यमातून आत्ता तरी माझ्यासमोर कुणी मत मांडल्याचं मी पाहिलेलं नाही. मी त्याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही. एखादा कुणी मंत्री महोदय जर काय बोललेलं आपल्याकडे असेल तर जरूर मला दाखवा. मी त्याच्यावरती स्पष्टपणाची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून 100% त्या ठिकाणी आज शरद पवार साहेबांनी ऑफ रेकॉर्ड गप्पांमध्ये बोलत असताना असं सांगितलंय की माळेगावची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीवर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ते म्हणाले की मी 40 वर्ष जेव्हा राजकारणात होतो, मोठं पद भूषवत होतो, त्यावेळेला मी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही आणि मला वाटतं की उच्च पदावर असलेल्या व्यक्तींनी लढू नये, कारण त्यामुळे सरकारी पदार्थ आणि त्यामुळे खालचे जे सहकारी याच्यामध्ये जे वाद असतात त्याच्यात न्याय देणं कठीण होतं. एक असं आहे की आदरणीय साहेबांच्या वक्तव्यावरती तर त्यांनी ज्या भावना त्या मांडत असतात त्याच्यावरती मी कधीच काय बोललेलं नाही. आणि आज अनौपचारिक चर्चेमध्ये साहेब असं बोललं तर आपण त्या ठिकाणी सांगता, कारण 6 दशके आदरणीय साहेबांचा सुद्धा अनुभव महाराष्ट्राचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचा खूप मोठा आहे. दादांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढलेली वस्तुस्थिती त्या नाकारण्याचं काही कारण नाही. पण गेले 91 सालापासून किंवा त्यापूर्वी दादांचा राजकारणातला प्रवेश हा एका विविध कार्यकारी संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला. ते बारामती
खरेदी विक्री संघाचे सुद्धा त्यावेळेला प्रतिनिधी होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहिले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले, राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी त्या ठिकाणी भूषवलं. एखादी गोष्ट ईर्ष्येने लढवायची असं त्यांच्या मनामध्ये आणलं की ती ईर्ष्या दाखवत असतात. एक गोष्ट राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून मी नक्की सांगेन की तळागाळातल्या कष्ट करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न अजितदादांच्या माध्यमातून कालही झाला, आजही झाला आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा 100% त्या ठिकाणी होईल. संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवायचा असेल तर नगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर संगमनेर शहराच्या विकासाचा वेग दुप्पट होईल असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने पंचायत समितीजवळील गुंजाळ नगर परिसरात ट्रक टर्मिनल उभारण्यात येत आहे. या टर्मिनलच्या कामाची पाहणी आमदार खताळ यांनी केली असून यावेळी ते बोलत होते. सर्वप्रथम तर लक्ष्मण बाबांचं दर्शन घेऊन येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा भगवा झेंडा फडकावा यासाठी लक्ष्मण बाबांची मी प्रार्थना केली. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते श्रीरामजी गणपुले, शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी. संगमनेर शहराच्या दृष्टीने एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट जी आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आणि कालावधीमध्ये संगमनेर येथे ट्रक टर्मिनल्स काम सुरू आहे. त्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, नगरपालिकेचे शिवसाहेब असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून आज पाहणी केली. कामाबाबत काही सूचनासुद्धा नगरपालिकेच्या शिवसाहेब तसेच ठेकेदारांना दिलेल्या आहेत. काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. ज्या पद्धतीने इथं ATM असेल, खाली ट्रक वेव ब्रिज, ट्रक टर्मिनल संबंधित जे ऑइलचं असेल किंवा इतर आराम करण्यासाठी सुद्धा ट्रक ड्रायव्हरांना सुविधा चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रस्ताव बनला आहे आणि त्या दृष्टीने काम प्रगतीपथावर सुरू आहे. पावसामुळे काही कालमध्ये व्यत्यय आला होता, परंतु 4 महिन्यात ते 5 महिन्यामध्ये काम पूर्ण करू असं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलं आहे. तेव्हा निश्चितच काम चांगलं होईल या दृष्टीने आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा संगमनेर शहरात जिथं जिथं विकासाचे कामं सुरू आहेत तिथं लक्ष दिलं पाहिजे. आम्ही सुद्धा आज इथे येऊन पाहणी करून एक चांगल्या पद्धतीने संगमनेरकरांना सांगू इच्छितो का महायुती सरकारच्या माध्यमातून संगमनेरात विविध कामं प्रगतीपथावर सुरू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महायुतीचं नगराध्यक्ष व नगरसेवक तिथं राहतील त्यावेळेस विकासाचा वेग हा दुप्पट राहील. प्रत्येक वार्डामध्ये, गल्लीमध्ये जे अडचणी, समस्या आहेत त्यासुद्धा लवकरच पूर्ण करण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहे. मला खात्री आहे ज्या पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली संगमनेरला विविध माध्यमातून निधी मोठ्या स्वरूपात पुढील कालावधीमध्ये येणार आहे. त्यामुळे शहराचा जो विकास बऱ्याच दिवसापासून थांबला होता, एकाच कुटुंबाकडे सत्ता असल्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येत होत्या, तर ते या पुढील कालावधीमध्ये निश्चित राहणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळं जनतासुद्धा आज आमच्याबरोबर मोठ्या उत्साहाने, प्रवरेचा पूल असेल, लवकरच आपण हा जो नगर रोड आहे याचं सुद्धा जे काम सुरू होणार आहे पुढील आठवड्यामध्ये, ते सुद्धा आपण महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरुवात करतोय. त्यामुळे संगमनेरमध्ये मोठ्या विकासाचा कामाचा प्रसार सुरू आहे. जनतेने सुद्धा आमच्या महायुतीबरोबर राहावं
ही अपेक्षा आपल्या माध्यमातून व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या ट्रॅक्टरवाल्यांना पावती राहणार आहे का? आणि आता कसं आहे, याच्यामध्ये नाममात्र शुल्क आपल्याला ठेवावंच लागेल, कारण कुठली गोष्ट मोफत दिली तर त्याची किंमत राहत नाही. मग उद्या इथं वादविवाद, गाड्या लावण्यावरून वादविवाद होतील. काहीतरी एक शिस्त सुद्धा याला ठेवावं लागेल. आणि या सगळ्या परिसराचा ज्यावेळेस आपल्याला सुरू होईल त्यावेळेस मेंटेनन्स सुद्धा अपेक्षित आहे. त्यासाठी एक नाममात्र शुल्क निश्चित नगरपालिका ठेवेल. त्यामध्ये 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या आणीबाणी काळात विरोधी पक्षाचे नेते आणि पदाधिकारी यांना जेलमध्ये कोंडले होते. या घटनेचा निषेध भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभरात 25 जून रोजी केला जातो. आजचा चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने हाताला काळी रिबीन बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तिलक शहा, मुन्ना शर्मा, कांतीलाल पाटील, राकेश पाटील, चंद्रशेखर पाटील यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. माळेगाव सहकारी साखर कारखान्यात पहिल्या फेरीच्या मोजणीनंतर पुन्हा काटेकी टक्कर असून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये चुरशीची लढत आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पहिल्या फेरीचे मतदान मोजणी पूर्ण झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निळकंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार आघाडीच्या तर चंद्रकांत तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे 4 उमेदवार आघाडीवर असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा एकमेव विजयी उमेदवार म्हणून घोषणा केली असून अजून देखील 20 उमेदवारांचा निकाल हाती येणे बाकी आहे. मोजणीला विलंब झाल्याने दुसऱ्या फेरीची मतमोजणी पहाटे 5:30 वाजल्यापासून सुरू झाल्याने निकाल उशिरा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंठेश्वर पॅनलचे 17 उमेदवार त्या ठिकाणी आघाडीवर आहेत. निकाल येणं बाकी आहे, पण आपले उमेदवार आघाडीवर. 17 उमेदवार आघाडीवर आहेत. ते निवडून आघाडीवर आहेत. काय तो राहतात 4. ते 17 उमेदवार निवडून आघाडीवर आहेत निळकंठेश्वर पॅनलचे. हरशी अडचण त्यात नाही. परंतु अजून कुठे एखादं काय सगळी मंडळी गाठात आहे. काठाचे वळण चढत आहेत. 4 ते 5 उमेदवार 4 ते 5 उमेदवार आता पुढचे जो मतदारसंघ आहे बारामती नंबर 6चा मतदारसंघ 4416 मतदारसंघात आहे. तो मोठा आहे. तो आपल्या निळकंठेश्वर पॅनलला फेवरेबल आहे. गट नंबर 5 निरावागत, लेकडी, घाडगेवाडी हा गट देखील चांगला आहे. तिथं काउंटिंग चालू आहे. काय मिक्स काय क्रॉस वोटिंग काय अशा पद्धतीने चालू आहे. परंतु आपल्याला होप चांगले आहे. 24 तास वोटिंग गेली, पहिली फेरी झाली. परंतु जी लढत आहे कुठंतरी आधी चुरशीची वाटत आहे. कारण जे उमेदवारांचं लीड आहे कुठेतरी 200, 150, 500 ह्याच दरम्यान दिसत आहे. कुठेतरी 17,000 सभासदांचे काउंटिंगचं स्पीड त्या मानानं कमी आहे. म्हणून आपला निर्णय यायला वेळ लागतो. मतदान तर झालं नाही परवाच रविवारीच. तिथं मतं मोजायला पहिले बॅलेट पेपर करून ते सॉर्टिंग करायचं. प्रत्येक मतपत्रिका वेगळी काढायची. त्याचे 12 प्रकारच्या 12 मतपत्रिका वेगळ्या काढायच्या. त्यांचे गठ्ठे पंचवीस करायचे. ते टॅली करायचे. टॅली करून पुन्हा बॉक्स भरायचे. आणि
ते भरल्यानंतर प्रत्येक पेपरला एक एक 25 गठ्ठा देतात. अशा पद्धतीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काउंटिंग चालली. शंका आता दुसरी फेरी सुरू आहे आणि यामध्ये विरोधी गटाचे काही उमेदवार जे आहेत ते आघाडीवर जात असल्याचं सांगितलं. मी सांगितलं मिक्समध्ये आहे. विरोधी गटाचे अजून दोन पॅनल थांबले. जावेद बापूजी निलकंठेश्वर आणि सहकार बचाव या दोन पॅनलमध्ये 4-5 उमेदवाराची मिटिंग चालली आहे. साधारण किती उमेदवार तुमच्या आघाडीवर येतात का सध्याच्या वेळेस? आपल्या जवळ सगळेच उमेदवार आघाडीवर एक तरी निवडून आले आणि 20-20 आघाडीवर. किती आघाडी कितीची? आपले सगळे निवडले. आघाडी किती राहील? आघाडी लगेच सांगता येणार नाही. बारामती मतदारसंघ मोठा आहे. 6वा गट 44-44च्या वर मत आहे. त्यामुळे त्यात आता कसं डायव्हर्शन होत आहे, त्यात फारसं डायव्हर्शन होणार. स्ट्रेट आपला निलकंठेश्वर पॅनल इथं होईल. 10-15% मतं जातील. फार झालं. बाबू एकदम लिडवाड आहे. क्रॉस वोटिंगचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त झालंय. तुम्हाला वाटतं क्रॉस वोटिंगमुळे हा फटका आपल्या झालंय प्रमाण निलकंठेश्वर पॅनलला याचा फटका बसू शकतो? होण्याचं प्रमाण तिथं जरा बऱ्यापैकी दिसतंय. पण आता हे स्लोमध्ये चाललंय. अजून बारामतीचे महत्त्वाची गावं आहेत ती सुरू झाली त्याच्या आधीचे आहेत. तर आपले साधारणपणे खालीवर सगळे 4-5 खालीवर अशा पद्धतीनं चाललंय त्यांचं. पण आपले सगळे 21-0ला काय अडचण येणार नाही असं दिसतं. नाही, परंतु बापू ह्या प्रश्नालाच दुसरा एक प्रश्न आहे की विरोधी गटाचे प्रमुख चंद्रराव तावरे यांच्याबरोबर 5 उमेदवार आघाडीवरती आहेत. तर आपण जो काय आता जो विषय मांडलेला आहे तो संयुक्तिक वाटत नाही. काय चंद्रराव तावरे 400 मतांना आघाडीवर आहेत. दुसरे त्यांचे 180 मतांना आघाडीवर आहेत. तिसरे ते पण 200 दरम्यान आहेत. एक महिला साधारणपणे 300 दरम्यान आहे. अशा छोट्या मताधिक्यानं ते त्या आघाडीवर आहेत. काय आपल्या आघाडीवर आहेत. आणि मतदान हे प्रमाण तुम्ही सांगितलं ते 400 किंवा तुमच्या पॅनलचे जे उमेदवार आहेत ते किती आघाडीवर आहेत? कसं काय आपल्या हे करेल सगळे आमचं मतदान खूप होत आहे. जे अजून काउंटिंग व्हायचंय त्या मतदान आपलं प्युअर मतदान सगळं आहे. तो 5 नंबर भाग 6 नंबर भाग आणि त्यामध्ये आपल्याला चांगले होप्स आहेत आणि हे सगळे निवडून येतील. निलकंठेश्वरचे सगळे पॅनल उमेदवार निवडून येतील. एकही राहणार नाही मागं. असे आज चित्र आहे. थँक्यू. 2025 हे वर्ष सुरू झाल्यापासून राज्यात अनेक दुर्दैवी घटना घडल्या असून कुंभमेळा दुर्घटना, विमान अपघात तसेच मुंब्रा रेल्वे अपघात यांसारख्या दुर्घटनांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि शांतीसाठी एक सकारात्मक उपक्रम कल्याणमध्ये राबवण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी महामृत्युंजय जप आणि हवनाचे आयोजन केले आहे. नागरिकांच्या जीवनात स्थैर्य, सुख, शांती आणि दीर्घायुष्य नांदावे यासाठी त्यांनी हा धार्मिक उपक्रम हाती घेतला. कोळसेवाडीतील विठ्ठल मंदिराजवळ स्वामी समर्थ मठाच्या समोर पोटे मैदानाच्या बाजूला हा हवन मोठ्या भावभक्तीने पार पडला. या उपक्रमाला नागरिक, स्थानिक कार्यकर्ते आणि श्रद्धावान मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठीक आहे, करा सुरू. तूप वगैरे टाकत राहा तुम्ही. हे आपण आपल्या कल्याण शहरातील सर्व नागरिकांना आपण आवाहन केलं होतं की 2025 2025 सुरू झाल्यापासून ज्या घटना किंवा दुर्घटना आपल्या देशात असेल, राज्यात असेल, शहरात असेल
होत आहेत आणि त्याच्यात अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेत. म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच बघाल तर जसं कुंभमेळ्यामध्ये अनेक चेंगराचेंगरीमध्ये अनेक भक्त त्याच्यामध्ये दगावले. त्यानंतर आत्ताच लेटेस्ट जे विमान क्रॅश झालं त्याच्यामध्ये जवळपास 250 लोक गेली. आणि आपल्या इथे बघितलं मुंब्रा म्हणजे असा कधी अपघात होत नाही, विचित्र अपघातामध्ये 6-7 लोक मृत्युमुखी पडली. आणि अनेक दुर्घटना आपल्या राज्यात असतील देशात घडत आहेत. त्यामुळे कुठेतरी शांती लोकांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी आणि स्थैर्य लाभण्यासाठी ही आपण महामृत्युंजय जप आणि हवन हे विनामूल्य लोकांसाठी आपण आयोजित केलं होतं. सकाळी 9 वाजल्यापासून हे सुरू झालं आणि अनेक लोक दर्शनाला येत आहेत आणि हवनसाठी बसत आहेत. परमेश्वरचरणी आम्ही हीच प्रार्थना करणार आहोत की येणाऱ्या काळात अशा दुर्घटनापासून आपल्या देशातील नागरिक वंचित राहून त्यांना दीर्घायुष्य मिळो. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला असून स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामावर चढून नशेत असलेल्या एका गर्दुल्ल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असून या प्रकारामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने पोलीस, कामगार व नागरिकांच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर समाजसेविका राणी कपोते यांनी पोलिसांना इशारा दिला आहे की जर अशा नशेखोरांवर कठोर कारवाई करून आळा घालण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. स्थानिक परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर इशारा मानला जात असून लवकरच प्रशासनाकडून योग्य पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.